नमस्कार. व्हिडिओच्या प्रारंभालाच एक स्पष्टीकरण यासाठी की याचे नको ते अर्थ कुणी काढू नयेत म्हणून. हा व्हिडिओ निखळ मनोरंजन म्हणून माहिती देण्यासाठी केला आहे. या व्हिडिओचे 2-3 पार्ट आहेत. पहिला पार्ट आहे काही माहिती तुम्हाला मला द्यायची आहे आणि ती निव्वळ आध्यात्मिक आणि सामाजिक या स्वरूपातली आहे. दुसरा व्हिडिओ दाखवतोय तो कौतुकाचा भाग म्हणून, म्हणजे मला माझ्या वर्गमैत्रिणीचं कौतुक आहे म्हणून तो मी दाखवतोय. पहिल्या भागाचा दुसऱ्या भागाशी संबंध नाही. आणि मग तिसऱ्या भागावर येतोय जो अत्यंत छोटा आहे. त्यात उगाचच मनात ज्या भावना येतात त्या व्यक्त करतोय. त्यामुळं याची साखळी करू नका. फक्त मी तुकड्यामध्ये माझे विचार मांडतोय, कारण एक व्हिडिओ पूर्ण केला पाहिजे ना. 8 ते 9 मिनिटं काहीतरी बोललं पाहिजे म्हणून. चला पहिल्या भागाला सुरुवात करूया. मंडळी, तुम्ही सगळ्यांनी मीरा नावाची मालिका टेलिव्हिजनच्या पडद्यावर बघितली असेल आणि त्यातलं एक सुंदर वाक्य आहे, मला खूप आवडतं ते वाक्य. त्या वाक्यात मीरा म्हणते, सारी औरतें अपने पति को अपना भगवान मानती है. सारी औरतें अपने पति को अपना भगवान मानती है. मैंने अपने भगवान को अपना पति मान लिया, तो मुझे पागल क्यों कहा जा रहा है. काय सुंदर वाक्य आहे ते. मीरेच्या मनातील भावना त्यात ओतप्रोत भरलेल्या आहेत आणि त्या कृष्णसख्याच्या प्रेमात ती किती वेडी झाली आहे. तिला त्या कृष्णामध्येच आपला जीवन साथी सापडतो. म्हणजे आपला पती राजा आहे आणि ते राजवैभव भोगत आपण जगू शकतो असं असताना सुद्धा ती कृष्णसख्याच्या प्रेमात प्रेमदिवाणी मीरा होऊन जाते. मीरा आणि राधा या दोन्ही गोष्टी सारख्याच. म्हणजे राधा कृष्णाला प्राप्त करून त्याच्या प्रेमात पडली होती, तर मीरा कृष्णाला प्राप्त करण्यासाठी तिच्या प्रेमात पडलेली होती. मीरेचा पती अस्तित्वात होता तरीही ती कृष्णाला आपला प्रियकर म्हणायची, प्रियतम समजायची, नवराच समजायची. राधा अशीच की. राधेचा पती अनय अस्तित्वात होता, कृष्णापेक्षा वयानं सुद्धा अधिक होती म्हणे. म्हणजे मी तपशिलात जात नाही, उगीच प्रेमानंद महाराजांचा रोष माझ्यावर नको यायला. जे वाचलंय ते सांगतोय. राधेचा पती अनय होता म्हणे आणि राधा कृष्णापेक्षा अधिक वयाची होती म्हणे, पण तरीही ती त्याच्या प्रेमात आकंठ बुडालेली होती. राधा राणी म्हणजे तिच्यासाठी कृष्ण तिचं सर्वस्व. आपला पती असतानाही ती कृष्णाच्या प्रेमात होती आणि कृष्णासाठीच तिचं सगळं आयुष्य होतं. म्हणजे पुन्हा कधी भेटलीस तर कैसे हो द्वारकाधीश असं विचारलं असतं, कारण त्या द्वारकाधीशानं गीत सोडून गीता सांगायला सुरुवात केलेली होती. आधी तो गीत गात यांच्या मागे होता. गोकुळ वाटा विसरला आणि तो गोकुळ वाटा विसरून पुढे द्वारकाधीश बनला, द्वारकेच्या वाट्यावर गेला. आपला पती असतानाही कृष्णावर प्रेम करण्याचा अधिकार या दोघींनाच हो आणि त्या राधेच्या सोबत असलेल्या सगळ्या गोपिकांना. कारण त्यांचं प्रेम निखळ, स्वच्छ आणि समर्पित भावनेनं केलं होतं. त्यामुळं आपला पती असताना सुद्धा पतीसारखीच भावना ठेवून समर्पित होण्याची वृत्ती फक्त गोपिका, मीरा आणि राधा यांच्यामध्येच आहे. आता ही झाली माहिती. ही जरा आध्यात्मिक पातळीवरची होती. या प्रेमाला समजून घ्यायला आपल्याला बराच काळ लागेल. असंच जर कोणी आता इकडे केलं तर ते पाप समजलं जाईल, पण आपल्या समर्पित वृत्तीला पाप समजण्याची गरज नाही. आता खूप 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 तुम्हाला मी असं तत्वज्ञान सांगितल्यासारखं करून बोर मारलंय ना. 2-3 मिनिटं तुम्हाला खूप वाईट वाटलं असेल. जरा हलकं होऊया. हलकं होण्यासाठी एक ब्रेक घ्यावा लागेल आणि त्या ब्रेक घेताना मी माझ्या वर्गमैत्रिणीचं कौतुक तुम्हाला दाखवतोय. अगदी निखळपणे कौतुक दाखवतो. यात कोणताही हेतू नाही. माझ्या वर्गमैत्रिणीचा गावाशी संबंध कसा जोडला गेलेला आहे, ग्रामीण भागाशी नाळ कशी जोडली गेलेली आहे, हे तुम्हाला मला दाखवायचं आहे. ती उखाणे भन्नाट घेते, ऐका. झुंझुन जाते, खिडकीला पाहते, खिडकीला 3 तारा, अडकी त्याला घुंगरा बारा, पान खाते करकरा, घाम येतो दरदरा, काढते पदर घालते वारा,
तिकडून आला व्यापारी, त्यानं दिली सुपारी, सुपारी देते वाण्याला, पाणी घेत हंडा घेते पाण्याला, पाणी आणते गंगेचं, वाडा बांधते भिंगाचा, वाड्यात वाडे 7 वाडे, आदल्या मधल्या वाड्यात खोलीत पलंग पलंगावर बशीवर उशीवर कपात घडी घडीत वाजला लेख. आणि उद्धव साहेबांना मुख्यमंत्री करूनच दाखवलं ही महाराष्ट्राची लेख. पाहिलं मंडळी, या सगळ्या उखाण्याला ऐकून माझ्या वर्गमैत्रिणीची किती ग्रामीण भागाशी अजून नाळ जोडल्या गेलेली आहे हे कळतं. मंडळी, थोडंसं विश्रांती झाली आहे, निखळपणा मोकळेपणाने काही वेगळ्या गोष्टी मी तुम्हाला दाखवल्यात. आता आपल्या मूळ ह्याच्यावर येऊ आणि या विषयाच्या शेवटाकडे येऊ. म्हणजे मूळ पहिला जो विषय आपण जो मांडत होतो तो, राधा आणि मीरा यांच्यामध्ये आपला पती असताना सुद्धा दुसऱ्यावर म्हणजे कृष्णावर प्रेम करणाऱ्या त्यांची भावनाच मोठी विलक्षण होती. पण एक गोष्ट, जेव्हा राधा अस्तित्वात होती तेव्हा कृष्णाच्या आयुष्यामध्ये रुक्मिणी, सत्यभामा, जांबवंती कुणी आलेल्या नव्हत्या. तो बालकृष्ण होता, कोणीही आलेल्या नव्हत्या. या सगळ्या आल्या तरी त्याचं प्रेम मात्र राधेवरच होतं म्हणतात. खरं खोटं राधा जाणो, कृष्ण जाणो. पण जेव्हा राधा कृष्णावर प्रेम करत होती तेव्हा कृष्णाच्या आयुष्यामध्ये रुक्मिणी, सत्यभामा, जांबवंती या कुणीही आलेल्या नव्हत्या. आणि जेव्हा मीरा आली तेव्हा हा काळ संपून गेला होता. ते द्वापार युग होतं, हे कलियुग होतं. त्यामुळं राधा आणि मीरा या दोघींच्या प्रेमाच्या काळामध्ये कृष्णाच्या आयुष्यात रुक्मिणी, सत्यभामा, जांबवंती अथवा त्याच्या अन्य पत्नी कोणीही नव्हत्या. असत्या तर काय झालं असतं हा प्रश्न आहे ना. असत्या आणि राधा म्हणाली असती हेच माझं प्रेम, हेच माझं, मीरा म्हणाली असती हेच माझं प्रेम, तर काय झालं असतं? अहो, रुक्मिणी वहिनी, सत्यभामा वहिनी नाराज झाले असते की. म्हणून शक्यतो अशी गडबड होणार नाही याची काळजी कृष्णानं घेतलेली होती. म्हणजे लग्न होण्याआधी राधेवर प्रेम केलं आणि युग संपल्यावर मीरेला प्रेम करायला लावलं. कारण कृष्णाला माहित होतं बायको रागवेल ना, बाकी तुम्ही संबंध न जोडता हे सगळं बघून घ्या बरं का. नमस्कार. धर्म जागृतीचा विधायक बुरुज, NLighter News.